बर रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. माऊली नमस्कार. नमस्कार. कुठलं गाव? माझं गाव आळंदी आहे. आळंदी. हा. किती वर्ष झालं पायवारी करताय? पायी माझी ही 69वी वारी आहे. 69. हा. पहिला मी 69. पालखीचा खांदाकरी होतो. हा जे तात्या चोपदार होते त्याचे नातू आहेत आता राजा भाऊ. हा हा चोपदार. मी तेव्हापासून ही वारी करतो. आणि ह्या वारीत माझी अपेक्षा एकच आहे की माऊलीला की मला ह्या रस्त्याला मरण येऊ दे. कारण का तर हिथं मेलं तर पिढ्यानपिढी रथ तिथं उभा राहतो. उभा राहिला की तिथं पान फूल टाकलं आणि आरती केली गजर केला की रथ ऑटोमॅटिक हालतो मोहर. याच्यासाठी मी ही वारी करतो. तुमचं नाव काय? माझं नाव आहे चिंतामण नारायण कुरुंग. आणि वय किती तुमचं आता? माझं वय आता 98 वय. 98 वर्ष. वयच कमी 70 वर्ष झालं तुम्ही वारी करताय. हा. काय आता ही एवढा दिवे घाट चढत असताना पाय बी दुखतात का तुमचा? आता 98 वर्ष म्हणजे 100 तुम्ही पूर्ण केली. 100 वर्षात तुमचा पाय दुखतात? माझं काहीच दुखत नाही. माऊली मला सहज नेतात. मी कुठं आलो कुठं चाललोय मला काही माहिती होत नाही. सगळा माऊली भरवाचा. आता पण तुम्ही कुठल्या दिंडीत चालत नाही, स्वतःची सगळं तुम्ही विस्तारा घेऊन चालताय? हा स्वतः माझा मी घेऊन चालतो. माझा येबर असं गर्दीत लय ताप होतो म्हणून मी संध्याकाळी कीर्तन मोडलं की पालखी तळवून संध्याकाळी 11 वाजता निघतो. मोकळा रोड असतो. मोहर चालतो रात्रभर. आता ही घाट ओलांडला की छत्री लावणार आणि झोपणार. घाटवाला लगेच झोपणार, आपला विसावा घेणार दुपारचा. हा 5 वाजेपर्यंत उठत नाही पुन्हा. आणि मग पुन्हा रात्रीचा मुक्काम कुठं करणार तुम्ही आजचा? पालखी तळावर जाणार. चोपदाराच्या सूचना ऐकणार. आरती झाली की कीर्तन ऐकणार. कीर्तन संपलं की उठून रोडला लागणार. घरी कोण कोण आहे तुमच्या? माझ्या घरी माझी मालकीण आहे, सून आहे, लेक आहे, सगळे आहेत. येऊन देत नव्हते नातू ही. पण मी सांगितलं की मला ह्या वारीला रोकायचं नाही. हो. आता ह्या दिवे घाटात चालत असताना पाय बी दुखतात का तुमचं? अजिबात दुखत नाही. काही अजिबात नाही दुखत? काही दुखत नाही. मी अजून गोळी कधी खाल्लेली नाही किंवा मला इंजेक्शन सुद्धा नाही. दवाखान्यात जाता का? अजिबात नाही कधी. अजिबात नाही. आता 100 वर्ष तुम्हाला होतील काय व्हायच कमी? फक्त एकच की सकाळी दूध आणि 1 भाकरी खातो. दूध आणि 1 भाकरी. चहा पिता का नाही? चहा लागलं प्यायला ह्या वाटेने. गावात असल्यावर घरी असल्यावर नाही पेत. नाही पेत. हा. एवढ्या वर्षात आता ही तुमचं यातल्या वारकऱ्यांना काय सांगणे थोडक्यात? आता एवढं तुम्ही 100 वर्ष वारी करताय, 100 वर्ष वय तुमचं, 70 वर्ष झालं वारी करताय, काय तुमचा संदेश काय आहे जनतेला थोडक्यात? या वारकऱ्याला आपला संदेश सांगायचा नाही. हा कलियुग आहे. पहिले टाळ मृदंग होते, आता हलकीन सगळे नाचत येते. हा काय सांगा यांना? एवढं सांगणे. आता पूर्ण वारी करणार तुम्ही? पूर्ण वारी करणार. परतीला माघारी जाणार. पुन्हा पूर्वत माघारी जाणार? माऊली उगा सहज नेतात. तशी काळजी करायची नाही. देह जाऊ अथवा राहू. आघात लिहिलाय तुमच्या, आघात लिहिला. आता तुम्ही एवढ्या उन्हाचं चालताय, तुम्हाला थकवा वगैरे जाणवतोय का? काय काही जाणवत नाही मला. एकादश आहे, पोटात काय नसेल, खिचडी काही. मी एकच टायमाला जेवतो संध्याकाळी. परत खायचं नाही. परत खायचं नाही? खाल्ल्यानं तर पाय उचलत नाही, चालता येत नाही. आणि मोकळा असं थोडस खाल्लं, पाणी पिलं की चांगलं. ह्यात किती वजन असेल हे तरी सरासरी बर का 25 किलोच्या आत नसेल. एवढं 25 किलो घेऊन तुम्ही चालताय,
आता यांना एवढी पिशवी बी वर जायची नाही, तुम्ही एवढं 100 वय तुमचं 25-30 मी किलो नाही नेत, मी नाही नेत, माऊली नेते. माऊली नेते. हा, मी नाही नेत, सगळं माऊलीवर माझं हे आहे. बर, रामकृष्ण रामकृष्ण माऊली. रामकृष्ण हरी. म्हणा माऊली, माऊली म्हणा. हा, काय काय किती वारी या? आमचे 30 वर्ष वारी चालले. 30 वर्ष वारी. हो, कुठलं गाव? आम्ही तालुका शाहवाडी, जिल्हा कोल्हापूर. हा. हा, आम्ही त्या ह्या माऊलीसाठी, ह्या माऊलीतले आम्ही मिसळलो. आम्ही ह्या वारीला येतो. होय. काय वाटतं तुमचं वय किती आहे? आता काय आम्हाला वाटतं, आम्ही समजतो. हो, 85-90 असेल. हा? हो. काय वाटते, घाट चढून आला की वर? आलो की आम्हाला आनंद वाटतोय माऊलीचा, आणि आम्हाला बरं वाटतंय. बरं वाटतंय. हा. माऊली माऊली नाचताय तुम्ही. हा, आनंद घेताय. आनंद. किती वारी या? माझी वारी 9वी वारी. बरं वाटतंय. हा, छान वाटतं. खरं सांगा, एवढं तुम्ही नाचताय, घाटात आहे, कुठनं जोश आला एवढं? पांडुरंगाची कृपा आहे. पाय दुखतात का घाटात? खरं सांगा, किती वारी आहे? वारी किती आहे? 2 वाड्या गेल्या. 2 वाऱ्या केल्या. दुसऱ्या वारीत एवढा जोश आला. कुठलं तुम्ही? आम्ही नागपूरचे आहे. नागपूरचं आहे. एवढं लांब आलाय. आम्ही लांबून किती वारी? ही आमची पण दुसरी वारी आहे. दिंडी कुठली? ही नागपूरची महावैष्णवी दिंडी आहे. गौरव महाराज भोसले त्यांनी प्रतिक्रिया सुरू केलेली आहे. मागील 15 वर्षापासून ते दुसऱ्या दिंडीत होते, पण नवीन त्यांनी केली. पाय दुखतात काही नाचताना तुम्हाला कसं वाटलं? काही नाही, पांडुरंगाच्या कृपेने काही त्रास नाही, काही नाही ना, काही नाही. आम्ही नागपूरला कुठे अर्धा किलोमीटर पण नाही चालत, पण इथे 250-300 किलोमीटर कसा पांडुरंग नेतो हे माहित नाही आतापर्यंत. बोला पांडुरंग भगवान की जय. बर, माऊली तुम्ही वयस्कर आहे, तुम्ही बी नागपूरचं दिसताय. महावैष्णव नागपूरकर दिंडी. बर, आता तुमचं वय किती आहे? वय 61 चालू आहे माझं. पाय दुखतात का? पाय नाही दुखत. त्यांनी सांगितलं दुसरी वारी, तुमची किती वारी? 5वी आहे. 5वी वारी. कसं वाटतंय घाटात एक चालताना? नंबर चांगलं वाटतंय. पांडुरंग आपल्याला ऊर्जा देते. आता इथं एवढ्या फुगड्या खेळल्या, नाचली ह्या घाटात, दिवे घाटात, किती मनमोहक सोहळा आहे. काय वाटतंय थोडक्यात? उत्साह पूर्ण. 17-18 दिवसानंतर घरी गेल्यानंतर कसं वाटतंय? तेव्हा चांगलं वाटतंय. प्रसन्न. वर्षभर एनर्जी येते, चार्जिंग होते. चार्जिंग मोबाईल चार्जिंग झाल्यासारखं होतं का चार्जिंग? काय वाटतंय? बरं वाटतं. एक नंबर. बरं वाटतंय. काय सांगाल? काही नाही, खूप छान वाटतंय. हा. ही माझी पहिली वारी आहे ही, हा. पण खूप बरं वाटतंय. बरं. असं वाटतंय की 10 वर्षी यायला पाहिजे. घाटात पाय दुखतात का? काय नाही. काय नाही वाटत. नाही. अजून विठ्ठलाची मूर्ती पुढे तुम्हाला भेटणार आहे. सगळं होणार आहे. पंढरीच्या वाटेवर तुम्ही चालत चाललाय. नागपूरवरनं एवढ्या लांब आलाय तुम्ही. हा, काय सांगाल थोडक्यात ही लीला कशी? आता एवढं नाचत्यात बाकी, पण एकाच्याही तोंडावर शिन दिसना, कुठे सगळे खुश आहेत. हा, पांडुरंगाची लीला आहे. सगळ्यांना दुःख आहे सगळ्यांना, कुठं ना कुठं काय ना काय त्रास आहे, पण सगळं खुश आहे तिथं विठ्ठलाच्या वाटेवर. खूप काय सांगाल? नाही, इकडे काय नाही. काही असे लोक आहे की ते कधी येऊ शकत नाही, पण त्यांना यायला पाहिजे. इथे यायला पाहिजे. हा, वैष्णवांची मांदियाळी बघितली पाहिजे. हा, बघितली पाहिजे. हा, काय सोहळा राहतो हा, हा, त्यांनी एकदा तरी बघितला पाहिजे. खूपशे लोक कधी येत पण आता नाही. जग वेळ झालंय, मोबाईल सोशल मीडियाकडे प्रचंड व्हायरल झालंय. राजकारण कुठल्या वाटेवर चाललंय तुम्ही बघताय. महाराष्ट्राचं सगळं वाटोळ झालंय. काय बोलाय नको ते, जाऊन द्या. माऊले 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 माऊले. किती वय किती माऊले? 81. आईला सगळ्यात तुम्ही यांच्यात सगळ्यात ज्येष्ठ आहे तुम्ही. तरी तुम्ही घाट चढलाय. काय वाटतंय? पाय दुखतात? नाही, खरं सांगा. काहीच नाही. आता एवढं तुम्ही खुश दिसताय. हा, आता इथं एवढी माणसं नाचली, ही केली, एवढं तुम्हाला एनर्जी कुठं नाही? भगवंताची आहे. भगवंताची.
काय वाटतं या वारीच्या वाटेवर चालत वारीच्या असताना वाटेला असं समाधानकारक वाटतं आम्हाला. दिंडी कुठली? दिंडी नागपूरची. नागपूरची दिंडी हो, हो. आहे. एवढ्या लांबनं तुम्ही चालत आला. वारी किती आहे तुमची? वारी मला वाटतं 60वी आहे. 60वी नाही, नाही, तुमची वारी किती? 60 वया झाल्या. 60 वर्ष झालं. हो. वय 81. हो. आता जायला म्हणजे तुम्ही 21 वयाचे 15 वर्षापासून हा? 15 वर्षापासून माझ्या बाबासोबत चालला. वडिलांसोबत 15 वर्षापासून. वडिलांसोबत चालत आहे. आयला म्हणजे इथलं खरं खरं तुम्हाला माहिती आहे सगळं. काय माऊली राव. हा? काय यांनी सांगितलं वय यांचे 81. 60 वर्षाला पायवारी करतात. हा वडिलांसोबत वारीला येतो तो वयाच्या 15व्या वर्षी. तुम्ही किती वर्षाला वारी करताय? आम्ही 2 वर्ष झालं करतो. 2 वर्ष. काय वाटतंय तुमचं गाव कुठलं? बार्शी. कसं काय वाटतंय आता बार्शीवरून एवढ्या लांबनं तुम्ही आला, घाट चढलाय, पाय दुखतेत का? अजिबात नाही. नाही दुखत. माऊलीची कृपा द्यावा. माऊलीची कर शक्ती माऊली देते आपल्याला. माऊली शक्ती. हो. रामकृष्ण हरी माऊली, रामकृष्ण हरी माऊली. नाही नाही माझ्या पाया पड नका. हा. वारीच्या वाट्यावर सगळीच माऊली. बरं काय सांगाल यांचे? हे म्हणतात पहिली वारी आहे. त्यांनी सांगितलं 60 वर्षाला मी वारी करतोय. तुमची किती वारी? माझी 13वी वारी आहे. काय वाटतं 13 वर्षात 13 वर्षात काय बदल झाला का? बदल म्हणजे माझी तब्येत एकदम चांगली आहे. पाय दुखत नाही, काय दुखतं? काही नाही. आणि मी करणार जोपर्यंत माझे पाय व्यवस्थित आहे तोपर्यंत करणार. काय आता घाट चढताय तुम्ही दिवे घाट. आता ह्यांनी सांगितलं मला डॉक्टरनं ऑपरेशन सांगितलंय, पण इथं आल्यानंतर काय तसं वाटणं झालंय. तुमचा अनुभव काय आहे? मला काहीच वाटत नाही. घाट चढणं म्हणजे काहीच नाही वाटत. काहीच नाही वाटत. घाट चढणं म्हणजे सुखद दम अनुभव आहे पण नाही पूर्ण. लागला. हा? दम पण नाही बरं. दम पण नाही लागला. हो. आनंद आनंद आहे. आनंद. अभंग. नमस्कार, माझं नाव पंकज पंढरनाथ घुगे. मी परभणी जिल्ह्याचा आहे. मी एक अभंग म्हणतो. अभंग म्हणा, अभंग म्हणा, अभंग म्हणा तुम्ही. हा म्हणा. पंढरीची जा रे आल्यानो संसारा, पंढरीची जा रे आल्यानो संसारा, दिनाचा सोयरा पांडुरंग, दिनाचा सोयरा पांडुरंग, वाट पाये उभा बेटीची आवडी, वाट पाये उभा बेटीची आवडी. धन्यवाद. धन्यवाद माऊली, धन्यवाद. एक नंबर अभंग आहे. गवळण तुम्ही म्हणणार, ह्यांनी अभंग म्हणला, तुम्ही गवळण म्हणा. जाऊन द्या. हा म्हणा. या दाजी इकडे या. हा इकडे असं या. म्हणा गवळण. बाळ सावळे वानाचे बाळ दिसत कोणाचे, बाळ सावळे वानाचे बाळ दिसत कोणाचे, दिसत कोणाचे, बाळ सावळे वानाचे बाळ दिसत कोणाचे, बाळ सावळे वानाचे बाळ दिसत कोणाचे, बाळ सावळे वानाचे बाळ दिसत कोणाचे, होय वानाचे बाळ दिसत कोणाचे, बाळ सावळे वानाचे बाळ दिसत कोणाचे, झाले मलपत मलपत कैसे अंग डोलत, झाले मलपत कैसे अंग डोलत, बाळ सावळे वानाचे बाळ दिसत कोणाचे, बाळ सावळे वानाचे बाळ दिसत कोणाचे, माता शोभे पिंपळ पान डोई टोपडे भूषण, माता शोभे पिंपळ पान डोई टोपडे भूषण, बाळ सावळे वानाचे बाळ दिसत कोणाचे, बाळ सावळे वानाचे बाळ दिसत कोणाचे, बाप रुक्मावर कांतो आम्हा विठ्ठल वासवतो, बाप रुक्मावर कांतो आम्हा विठ्ठल वासवतो, बाळ सावळे वानाचे बाळ दिसत कोणाचे, बाळ सावळे वानाचे बाळ दिसत कोणाचे, चाले मलपत मलपत कैसे अंग डोलत, चाले मलपत मलपत कैसे अंग डोलत, बाळ सावळे वानाचे बाळ दिसत कोणाचे, बाळ सावळे वानाचे बाळ दिसत कोणाचे, बाळ सावळ्या वानाचे बाळ दिसत कोणाचे, तुकाराम कोळेकर नांदल
नांदेड सातारा जिल्हा. सातारा जिल्हा फलटण तालुका. फलटण तालुका. मग भेटला तुम्ही कोळेकर महाराज. माऊली आम्ही नंदापुरी रामटेकचे राहणारे आहेत. माझी 3री वारी आहे. मी सारिका आठवर नंदापुरी माझी पहिली वारी आहे. आणि आम्ही आमच्या मागे खूप काही अडचणी येते पण आमचा पांडुरंग आम्हाला बरोबर नेते. आमच्या पंढरीला नेते. वारीच्या वाटेवर दरवर्षी येणार. दरवर्षी येणार. आम्ही आम्ही फलटणचे. नांदेडचं कडव म्हणा. हा. हात काढा, म्हणा. विठ्ठल विठ्ठल मनात बाई मनातल्या मनात, विठ्ठल विठ्ठल मनात बाई मनातल्या मनात, ताळ बुद्ध घेऊन हाती तुळशी वनात, ताळ विना घेऊन हाती तुळशी वनात. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. माऊली, रामकृष्ण हरी. काय वाटतं तुम्हाला? पंढरीच्या वाटेवर तुम्ही चालत चाललाय, चोपदार दिसतंय. कुठल्या दिंडीतले? राधारी तालुका चांदे, म्हणजे कोल्हापूर. कोल्हापूर. कोल्हापूरच्या जवळच आहे तुम्ही. कोल्हापूरच्या. जिल्हा कोल्हापूर आहे तुम्हाला. किती वर्ष वारी करताय? ही आता पहिल्यानंच आहे कारण माझी एसटी न येणं जाणं 37 वर्ष झालं मी वारी करतो. पण एसटी न करताय तुम्ही. या वर्षी पहिल्यांदा चालत करताय. वय माझं आता 68 वय आहे. आता कसा अनुभव कसा आहे दिवे घाटातला? 1 नंबरचा अनुभव आहे. काय वाटतंय? पाय बी दुखतात का? आता काही माणसं नाचतात दिसतात हे करतात. दुखलं तर मी कसं वाटतंय तुम्हाला? दुखलं तर मी पायवारी करणारच. पायवारी करणार आहेत. आता जर वारकरी बघितला, सगळे वारकरी बघितले तर सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक आनंद आहे. तसा तुमच्या बी चेहऱ्यावर आनंद आहे. काय विठ्ठलाची आघात गेले की तुम्ही एवढा आनंद करत असता, वारीच्या वाटेवर चालत असता? मी आता 14 वर्ष माघवारी करतो आणि ही वारी पहिल्यानंच आहे. मी 37 वर्ष झालं एसटीनं ह्यानं येतोय जातोय. आमचा हे पहिल्यांदा एकदा जन्माला येऊन ही वारी करायची म्हणून ठरवलं. चोपदार म्हणून काम करता का? चोपदार म्हणून. चांद्याच्या दिंडीत चोपदार म्हणून मी काम करतो. रामकृष्ण हरी. माऊली, रामकृष्ण हरी. पाया नका पडू माऊली. रामकृष्ण हरी. वारीच्या वाटेवरती चालत असताना आपण दिवे घाट पार करतो आणि दिवे घाट पार करत असताना आपल्याला वारीच्या वाटेवरती असे आगळे वेगळे एक संकल्प अनुभव पाहायला मिळतात. ते म्हणजे आता तरुण वर्ग आहे आणि हा पूर्ण तरुण वर्ग IT क्षेत्रातील आहे. पुण्यातील काही नोकरदार वर्ग आहे. नांदेड सिटीतील काही लोक आहेत आपल्या बरोबर. वारीच्या वाटेवरती तुम्ही दिवे घाट पार करत असताना कसा सुखद अनुभव आहे? काय सांगाल थोडक्यात तुमच्या भाषेत? अतिशय विलक्षण म्हणजे असा अनुभव आहे हा. आणि हे आमचं 13वं वर्ष आहे नांदेड सिटी दिंडी ग्रुपचं. आणि 13व्या वर्षात आमच्या ग्रुपमध्ये जेवढे पहिल्या वारीला जे मेंबर्स होते ते सगळे मेंबर्स हा 13व्या वारीवर पण आहेत. आणि ह्याचा अनुभव जो आहे तो अनुभव म्हणजे वर्णन करण्याजोगा नाहीये. तो ती म्हणजे ती भावना आहे आणि ती फक्त अनुभवाची असते. किती वारी तुमची? 13वी वारी. 13 वर्ष तुम्ही चालत असताना पूर्ण वारी करता का तुम्ही? सासवड पर्यंत. सासवड पर्यंत करता? म्हणजे आळंदीतून निघता ते सासवड पर्यंत करता आणि पुन्हा पुण्यातनं निघून सासवड पर्यंत. पुणे ते सासवड करता. आणि ही बी मोठी तुमचे 13 वर्षाला तुम्ही हे जे नांदेड सिटीतून निघता आणि हे काम करता, हे मोठं आहे. तर तसं पाहिलं तर पुण्यासारख्या ठिकाणी लोक आज पुण्याकडे आपलं विद्येचं माहेरघर बघतात. त्याच माध्यमातून पुण्यनगरी मानली जाते. काय सांगाल थोडक्यात? पुण्याची लोक खरंच पुण्यवान आहेत का? आपल्याला हा नशीबच म्हणावं लागेल. कारण जसं हे पुण्यातनं जातं हा जो अनुभव आहे मंत्रमुग्ध करण्याचा अनुभव आहे. आणि जसं जसं आपण चालत जातो वेदना वगैरे काही लक्षातच येत नाही आणि विठ्ठलाचे नामस्मरण करत जाता एकदम मंत्रमुग्ध खूपच छान अनुभव येतो. तुमचा अनुभव कसा आहे? दिवे घाट करताय तुम्ही आता, काही वेळातच विठ्ठलाची मूर्ती तुमच्या नजरेस पडणार आहे. हा सुखद अनुभव कसा तुम्ही वर्णन करताल? सुरुवातीला जर वाटतं आपण चढू शकतो का नाही, पण जसं जसं मूर्ती दिसायला लागते म्हणजे पहिल्यांदा कळस दिसतो, नंतर पूर्ण मूर्ती दिसायला लागते, तेव्हा तो खरंच विलक्षण अनुभव आहे. आणि पहिल्या वर्षी केल्यानंतर पुढच्या वर्षीची पण एकदम आस लागून राहते की पुढच्या वर्षी कधी एकदा आपण वारीला जातो. आणि असं करत संख्या वाढत जाते. सगळी कुठं काम करता? मी इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये काम करतो, पुण्यातच काम करतो. पुण्याची मंडळी आता या बाजूकडे पुण्य म्हणून मानली जाते. पुण्याची मंडळी या बाजूकडे जास्त वळली जातात. तसं पाहिलं तर महाराष्ट्र कुठेतरी एका वेगळ्या वळणावर चाललाय सोशल मीडियाच्या माध्यमातून. काय सांगाल थोडक्यात? तुमच्या वाक्यात काय असेल? मला वाटतं कितीही सोशल मीडियाकडे गेलं तरी या वारकऱ्यांबरोबर एकदा फिरल्यानंतर आपल्याला ऍक्च्युली ग्राउंड लेवलची जाणीव होती की जगात काय महत्वाचं आहे सगळ्यात.
किती सोशल मीडियाचा वापर केला तरी शेवटी माणुसकी आणि एकमेकांना घेऊन जाणे हे सगळ्यात महत्वाचं आहे. एकदा वारीतनं गेल्यानंतर वर्षभर ते आपल्या हृदयावर बिंबवलं जातं. तुम्ही काय सांगाल माऊली, नांदेड सिटीतून तुम्ही आलाय, पुण्यनगरीतले तुम्ही, काय सांगाल थोडक्यात या वारीच्या वाटेवरती तुमचा अनुभव कसा आहे? माझा अनुभव असा आहे की या वारीमध्ये सगळेजण एक समान आहेत. कोणी मोठा नाही, कोणी लहान नाही आणि मॅनेजमेंट पण फार छान आहे. सगळेजण निस्वार्थप्रमाणे प्रसाद वाटतात, गोरगरिबांना सगळं वाटतात. ते अतिशय ऍक्च्युली बघण्यासारखं आहे आणि अनुभवण्यासारखं आहे. कोणी कुठल्याही प्रकारचा द्वेष ठेवत नाही मनात. सगळेजण इथं समान आहेत. तसं पाहिलं तर प्रत्येक वारकऱ्याला विचारल्यानंतर एक अनुभव मोठा आहे आमचाही, की पुण्यामध्ये अन्नदान मोठ्या प्रमाणात होत असतं. बरोबर आहे. याचं काय महत्व आहे की हे अन्नदान पुण्यातच एवढ्या मोठ्या प्रमाणात का होत असतं? काय सांगाल थोडक्यात, तुमचा अनुभव काय? तुम्ही पुण्यातले म्हणून विचारतो. मला वाटतंय असं त्याच्या मागं असं काही नाही आहे, पण एक म्हणतात ना की बाबा अन्न हे श्रेष्ठ दान आणि त्याच्यामुळे गोरगरीब चाललेले आहेत. त्यांना जर पाणी, जेवण, खाणं मिळालं तर ते पण आनंदानं म्हणतात ना आपलं. प्रत्येक वर्षी लोकसंख्या ही वाढत चालली. पण एक विषय की प्रत्येक वारकरी जात असतो कुठं ना कुठं, ते कुटुंबात ग्रासलेला असतो, काहीतरी कर्ज बाजारी असतो, पण इथं आल्यानंतर सगळं विसरू देत नाही. त्यांच्या तोंडावरती एक हास्य असतं, ते एकदम निस्पृह असतं. काय सांगाल थोडक्यात? मी करोडपती असा किंवा शेतकरी असा कुठल्याही वर्गातला असा, एकदा पंढरीच्या वारीला लागले की सगळे समान असतात आणि त्या ह्याच्यामध्ये अन्नदान असू दे, हे असू दे, सगळं एका लेवल आलं, सगळं जे टेन्शन असू दे, सगळं आपण विसरून जातो.